नाही त्या ना आता एक छान असा सेल्फी काढते. आता हा फोटो ना मी डीपी म्हणून ठेवते. तो फर्नांडिस मला कायम ऑर्थोडॉक्स म्हणतो ना, आता त्याला कळेल माझं मॉडेल लक्ष. ए म्हणा ए फर्नांडिस तू नंगा है तो आया क्या डंग लेके जाएगा जाएगा जाएगा. ए देवी ए तू नंगा है तो आया है क्या डंग लेके जाएगा. काय चाललंय तुझं? अरे भाई जैसा कोई हार्नेच नाहीये. अगं आजी बाई ए मंडपाची बमो. काय काय चाललंय तुझं? ए मंडपाची बमो. अगं काय बमाय? ए आता मी दमाय दमाय दमाय. हा? ए बच्चा तुझ्याकडे बाम आहे बाम आहे बाम आहे. बाम लागेपर्यंत कशाला दमायचंय तुला? नाही रे इथे आता ना रे निमिष निमिष अवयवांचं नियंत्रण सुटत चाललंय. हाय, हाय, हाय. मग कशाला दमते एवढी? जरा जरा आराम कर ना. हा जरा आराम कर. जरा वाग ना स्वतःच्या वयासारखी. आजी आहेस ना. अयो. अगं मग आजी सारखी वाग ना. अयो, आय, आय, आय. मग काय झालं? इथं बस इथं बस. हाय, हाय, डोळे 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 काय डोळे झालं? डोळे डोळे बोट गेलं रे. हाय 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 गेलं रे. बरं वाटतंय? हा. आजी जरा आराम कर ग. हा जरा आराम कर. उगाच ते सारखं यो 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 करत नको जाऊ. बस बस. सतत तेच करू. नॉर्मल बोल ना माझ्याशी. मज्जा मज्जा येते. मज्जा वगैरे काही येत नाही तुला. हा. काय रे. हा नवीन मोबाईल. हो माझा आहे. किती दिवस झाले ग मी तुला हा मोबाईल घेऊन? नको मोजू. 15 दिवस झाले. हा? आणि रोज काहीतरी घोळ घालून ठेवतेस तुझ्या मोबाईल. काय केलं मी. हे मी काय केलं. अगं बाई हा जो निरागस चेहरा तू करतेस ना, म्हणजे काहीच माहित नाहीये आपल्याला. काय घोळ घालून ठेवलायस माझ्या बॉसच्या वॉलवर. मी ऑफिसला पोचल्या बॉसनी माझ्यावर फायर केलंय. तुझा बॉस तुझ्यावर ओरडला तर मला कशाला दोष देतोयस रे. तुझा दोष नाहीये. बरोबर माझा दोष आहे. मी मूर्खपणा केला ना. मी तुला सोशल नेटवर्किंग साईटवर अकाउंट ओपन करून दिलं, या मोबाईल घेऊन दिला, याच्यातलं सगळं शिकलो. माझा दोष आहे सगळा. ए निमिष निमिष काय काय झालं काय काय झालं एवढं का त्रागा करतो. काय झालं. उगाच काय झालं करू नको. हा? सगळं माहितीये तुला काय केलंस ते. तू माझ्या बॉसच्या त्या दिल्ली कॉन्फरन्सच्या फोटोवर काय कमेंट केलीस? काही नाही म्हटलं. अरे मी काहीच केलं नाही. ही बोट मिली आपोआप बोलायला लागली. उंगल्या करायची सवयच आहे तुला आधीपासून. वाटेल तिथे काय काय विचार. तुझ्या बोटांना विचार ना काय केलं. काय केलं त्यांनी? काय काय राहिलंय. हा काय कमेंट केली? फॉरेनरच्या गालावर गाल ठेवून काय बसलायस ते म्हाताऱ्या. घरी बायको नाहीये का. अगं माझा बॉस आहे का तो. त्याला म्हातारा बोललीस तू. मग थेरडा कसं बोलणार. पर्सनल होतं अगं, नाही. थेरडा का बोलतेस पण तू असं निमिष काहीतरी? तूच सांगितलं होतं ना मला जरा सोशल हो म्हणून. मग स्वतःला सोशल तेवढा सोशल हो ना. कशाला आती काहीतरी करायला जाते. वाटेल तिथे फोटो शेअर करा, वाटेल तिथे व्हिडिओ शेअर करा. हा बावळटपणा कोणी करायला सांगितला तुला. सोशल साईटवर का कमेंट करतो. अगं सगळ्यांना दिसतात त्या वॉलवर. बरं ते मरू दे. मला ना माझा एक प्रॉब्लेम झालाय बरं का. फार झालं? महत्वाचा प्रॉब्लेम झाला. काय काय झालं? झालंय मला सांग. हा, नेहमी. काय झालं? आणि 10 दिवस झाले बरं का. मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्या शाहरुखला. त्यानं अजून एक्सेप्ट नाही केली रे. त्याचा प्रॉब्लेम काय आहे? शाळेतला मित्र आहे. नाही रे तो आपला शाहरुख हा. हिरो. हा. अरे हे 655 शाहरुख आहेत फेसबुकवर. सगळ्यांना रिक्वेस्टी पाठवल्या. हो 325 सलमान आहेत. आणि तुला सांगते 485 तर आमिर आहे. आणि 486 वाला आमिर हडकर आहे. त्याला पण पाठवले. हो तर लगेच चॅट करायला लागला. हे डार्लिंग हाऊ आर यू गॉर्जियस बेबी. वर म्हणाला हास्य जत्रेत गाशील का. वर म्हणाला दुबईला इव्हेंटला येतेस का. लगेच बरं केलं त्याला ब्लॉक केलं. हे बरं केलं. पण इतरांना पण ब्लॉक कर ग. कशाला असं रिक्वेस्ट पाठवायचं. मला आवडत नाही आजी. तू नाही हे रिक्वेस्ट. बरं बरं बाबा. ए राजा आता नाही करणार कोणा. हे ऐक ना मला टॉकटिक करायचंय. तुला पण माहितीये टॉकटिक आहे. ऐक ना मला व्हिडिओ करायचा आहे. आणि आहे ना त्या चौगुलेला पाठवायचंय. चौगुले कोण. चौगुले आजोबा. त्यांना का पाठवायचंय तुला व्हिडिओ. काय लाजतीयस तू. आय मला खूप आवडतो तो टक्कू. टक्कू म्हणजे. अरे तो टक्कू आहे ना. आजी अरे टक्कू
असं बघत असतो लबाड कुठचं. नको ना ग आजी, सोड ना ग त्यांना तरी, सोड ना ग. त्यांना अरे तरी- सोडायला हाताला तर लागलं पाहिजे. मी तर तरी पुढे पळतो. पण तू का त्यांच्या मागे जातेस? तुला माहितीये इतका खुश असतो तो माणूस, सतत मला भेटल्यावर असं करून माझ्याकडे हसत हसत यायचे. त्या दिवशीपासून माझ्याकडे येतात आणि रडत रडत म्हणतात, सांग रे तुझ्या म्हातारीला, सतत मला शिट्टी मारते रे ती. आता मला स्क्रॅच अँड विन मध्ये शिट्टी लागली तर मारायला नको का? अगं पण मारते म्हणजे फेकून मारतेस तू त्यांना. आता या वयात कुठली तोंडांनी वाजायची म्हणून फेकून मारते. अगं पण तुझ्या मारण्यामुळे टेंगुळ आलाय डोक्याला. हो त्याचं टेंगुळ मला खूप आवडतं. काय मस्त आहे बाई, टक्को मस्त. आजी नको ना, तेवढं नको ना करू, त्यांना नको ना त्रास बरं देऊ. ऐक ना, ते मरू दे, आपण ना टॉकटिक करूया. हा टॉकटिक करूया. मला ना फॅमिली ग्रुप वर पाठवायचं आहे. कुठल्या वट family? ग्रुप. वाटलंच मला. बरं आठवण करून दिलीस तू. काल मला काकाचा फोन आला होता. हे काय म्हणतो काका, बरं आहे का? दुकान कसं चाललंय त्याचं? वा वा वा, आवाज चढवला की जो काही निरागसपणा येतो तुझ्यात. हा, काही निरागसपणा दाखवू नकोस मला, मला कळलंय सगळं. काल रात्री मला काकाचा फोन आला होता. तो मला फोनवर बोलला, तुझं ज्यांच्याशी भांडण आहे नातेवाईकांमध्ये, त्यांचा तू एक व्हॉट्सअपवर ग्रुप बनवलायस, त्यात काकूला ऍड करून तिला झापलंस तू. बरं ती लेफ्ट झाली ग्रुप मधून, तर परत ऍड करून झापलंस तू तिला. तूच मागितलं ना, मी ऍड करू शकते कोणाला, मी ऍडमिन आहे. तू ऍडमिन नाही, तू आडमुठी आहेस. अरे माझ्यापेक्षा आडमोठी ती आहे मेली. काय केलं तिने? काय केलं तिने प्राजक्ताच्या काय लग्नात? केलं? तुला सांगते, त्या शिवालीला पैठणी दिली. आता त्याचे वजन केवढं, त्या पैठणीचं वजन केवढं. ती मेली केसांचा पिंजरा असा करून आली, साडींदरली पैठणी नसल्यासारखं दिसत होतं. मनापासून हसतोच ना, बघ मेल्या. तुला सांगते त्या शीतलला नारायणी दिली. आता शीतलला नारायणी, शीतल मेले एवढं कॉमन राहू, तिला कशाला अनकॉमन साडी द्यायची? अगं पण तुला पण दिली ना साडी. मला मेली 500 रुपयाची साडी दिली, असा राग आला ना मला. अगं मग ठीक आहे, जाऊ दे. नाही मला ना या सगळ्यांना ना बदला घ्यायचा या सगळ्याचा, आणि त्यासाठी ना मला टॉकटेक करायचंय. मी टॉकटेक करणार काय आहे. talk-tic? बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा रे तेरा बाजा. हळू हळू हळू, ते बघ दम लागतोय. अगं किती वय झालंय तुझा. नवाजुद्दीन पण जुनाजुद्दीन वाटतोय. बस. शाळपणा करू नको. चल बाप का, दादा का, शुट शुट. अगं नको ना. विशाखा सुभेदार इथेच राहतात का? हा बोला, काय झालं? अरे वा, बारीक झाल्या. नाही, ते शरीरावरून सुभेदार नाही वाटत म्हणून बोललो. ए आमच्या घराण्याला कलंक आहे मेला. आजी. का बस मी आजी, हा घ्या मागवलेला पिझ्झा आणि केलेली ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन फूड एकच मुलगा घेऊन येतो. माझ्यासारखे ना 2-3 बने इथे आणेन. घरी बसशील घरी. मला सांग, हे ऑनलाईन शॉपिंग कधी सुरू केलंस तू? अरे केव्हा तुला सांगते, गॉगल मागवलाय आणि बिकनी पण मागवली. तू बिकनी घालणार आहेस? घालणार नाही रे, घेऊन जाणार आहे स्विमिंग पूलावर. कशाला? आणि बायकांना धमकी देणार, मेल्या म्हशांनो बाहेर नाही आला तर बिकनी घालून उतरे. अगं हसतेस काय आजी? हा, हसतेस काय? हसण्यासारखी गोष्ट ही. गुंडागिरी करायला लागली आहेस तू. तो मग काय, स्विमिंग पूल से बाहर नहीं आएंगे तो ढोपटूंगी ना मैं उनको. क्यों? बहुत बड़ी गुंडी है तू. चल छोड़ देना, फिर से नहीं करेंगे ऐसा. खा मेरी कसम. मर जाएगा तू. आजी, अगं काय टॉकटिक करत असते तू? सतत तेच करत असते. टॉकटिकचा व्हिडिओ. अगं आज काय झालं? माझा फोन. फोन आला. कोणाचा बिझनेस कॉल आहे माझा. कट करा मेरा. हॅलो. हा चेतना. गुड मॉर्निंग बाबू. पप्पा देता का रे बिझनेस म्हणलं? नाही, ते आमची कोड लँग्वेज असते. बोल. तर थांब. हा, बोल. हॅलो. हा अगं नाही ग, ते नाही आंघोळीला जाताना मी आंघोळीला जाताना टॉवेल का नाही घेऊन जात? अगं जातो मी. नाही कधी कधी विसर. अंथरून उचलून ठेव. अगं काय झालंय तुला? हे काय बोलतेस? चड्डी स्वतःची स्वतः वाळत. अगं काय बोल. अगं मी करतोय कोण सांगितलं तुला हे सगळं? व्हॉट्सअप बघू. तुला फोटो कोणी पाठवले सगळे? नाही ऐक ना. सॉरी, ऐक ना, मी परत नाही असं स्वीट.
ऑलरेडी खूप मोठं होतंय स्किट, पटकन सांग. मी काही नाही केलं. तिनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मी कबूल 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 केली. मग तिनं मला फोन नंबर विचारला, मग मी तिला दिला. मग तिनं 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 सगळं केलं, मी काही नाही केलं. आणि मग तू काय केलं? सगळे फोटो पाठवले. हा, असं हो, असं तरी कर. हा, असं कर, असं हो. काय हो, काय करतेस का आजी? आमची निखळ मैत्री तुटेल ना. खोटार डामेला मैत्री आहे का, प्रेम आहे? प्रेम बिम काही नाहीये, माझं मला प्रेम सगळं माहितीये. नाहीये का? ए गा बस, तुझ्या वाढदिवसाला सगळ्यात पहिले कमेंट तिची येते. मग ठीक आहे हा, तुला ते. सांगते, इतके थुकराट घाणेरडे फोटो असतात पाप्याचे पितर, तरी त्याला छान लाईक करते. आजी. अख्ख्या जगात तुला कोणी हँडसम म्हटलं नसेल, ती म्हणते बघा. आजी. हा मोठा सांग. गप्प बस. तुला माहित नाहीये आमच्यात काय ते. अगं तिला कसं वाटेल? ब्रेकअप होईल आमचं. आमचे विचार तिला काय वाटेल? विचार कर ना जरा. काही नाही रे, तिला काही वाटणार नाही. आणि विचार काय करायचा, तिने आधी करायला पाहिजे होता विचार. ए, तुला हो म्हटलं म्हणून काय झालं? हा? नाही रे, काही नाही. असं असं सोडून दे, काही विचार करणार नाही ती तुझ्याबद्दल तसा. अरे आम्ही चांगली मैत्री झाली आमची. हो? हो, तुला सांगते, परवा झापलं मी तिला, खूप झापलं. तू का झापलं तिला? अरे काय झालं, तिने एक रेसिपी पाठवली होती ग्रुपवर. बरं का, मला वाटलं काय बाबा रेसिपी विचारावं. त्या गधडीला रेसिपी सांगता आली रे, म्हणून झापली. म्हटलं जे करता येतं ते लोकांना दाखवायचं, असं चालणार नाही. अगं तिच्याशी पण भांडलीस तू? मग सून आहे माझी, सोडते का काय? सूनबीन काही नाहीये, आमची मैत्री आहे फक्त. सूनबीन खोटारडा, खोटं बोलू नकोस. आई उगाच सांगतो. अगं, खरंच बरं हे काय बघितलंस का? हे काय? नको मला. एक मिनिट थांब जरा, आदाच्या सारखं करू नको बहिणी. थोडस धीर धर. हे बघ, हे काय आहे? स्कर्ट? हे बघ. तू स्कर्ट घालणार आहेस आता या वयात? होणार आहे मला. माझ्याकडं. घे, मग कोणासाठी आणलाय? तुझ्या आयटम साठी आणलंय. आजी काय भाषा झाली आहे ग तुझी? कोणामध्ये राहतेस तू? आयटम वगैरे काय? होणारी सून आहे तुझी ती? कॉट्यू नाही, चेट्यू नाव आहे तिचं. गधड्या, तुला पकडलंय मी, ती चेतना. नाही ग, अगं. बरं गधड्या, बाहेर भेटायचं बंद करा, घरी भेटा. उगाच लोकात देखावा नको. आजी. बरं चल. चला आता तू आलास ना घरी, मी निघते बरं का. का कुठे चालली? मंदिरात? नाही रे, मंदिरात नाही. मग? ते नवीन डेटिंग ऍप आलंय ना, एक पाखरू आलं रे जाळ्यात. ग वयाची तरी लाज ठेव ग. पाखरू वगैरे कोण आलंय? पाखरू चिकना माल आहे तुला सांगते. कोण आहे? मला दाखव. एकदम कडक. कोण आहे? तू ओळखतोस त्याला? कोण? अंशुमन विचारे. अगं पाखरू नाही ग, डोमकावळा आहे तो. ए कवळा मला कवळा. एवढं वय झालंय बाई, एक सुरकुती नाही हो चेहऱ्यावर. ए ऐक ना, आम्ही डेटवर जाणार. नको ना आजी. कुठे जाणार आहे माहितीये का? नानी परकत शेवपुरी खायला जाणार आहे. आजी नको ना ग, ऐक ना माझं, लाज आणशील ग. या वयात असं सगळं नको ना या करू. वयात काय वय काय माझं झालंय का गधड्या? जगायचा अधिकार तुम्हाला आहे, तसा आम्हाला पण आहे. गप्पा बस, मेरा टाइम आहे ग. नको ना ग आजी. आजी ऐक ना ग. काय ग ऐक ना. अगं नको ना ग असं करू. ऐक ना आजी. अगं ऐक ना. हे आजी अगं नको ना. क्या बात है. सुसाट सुटला तुम्ही. खूप मजा आली. तुमच्या दोघांची जोडी कमाल धमाल. रंगला परफॉर्मन्स. क्या बात. सरपंच, तुम्ही कशी दाद द्याल? स्टँडिंग ओवेशन. ब्रिलियंट परफॉर्मन्स. काय बेअरिंग ठेवलं होतंस तू विशाखा. थ्रू आउट बेअरिंग ठेवलं होतंस. कुठेही तुझं बेअरिंग हल्लं नाही. त्या टिपिकल कॅरेक्टरमध्ये तू घुसली होतीस. आणि निमेश, तू पण तिला फार वंडरफुल साथ दिली. तुझ्या दोघांचं इतकं फाईन ट्युनिंग झालं होतं. अँड वॉट अ स्वीट ॲक्ट ना. एक फार स्वीट ॲक्ट होता. एक नातू आणि आजीमधलं एक रिलेशनशिप फार सुंदर. म्हणजे विनोद तर आपण करतोच, आपण लोकांना खूप हसवतो, पण हसण्या व्यतिरिक्त तुम्ही जी काय आज केलं ना, त्याला हॅट्स ऑफ. थँक्यू. यू गायज डिझर्व अ डबल धमाका. ये बात. मंडळी, खोटं बोलणं वाईट जरी असलं तरी त्यातूनच आजपर्यंत असंख्य वेळा विनोद निर्माण झालाय.
असाच खोटं बोलण्यातून तयार झालेला खरा विनोद घेऊन तुमच्या समोर येत आहेत नव्या पिढीतील 3 दमदार विनोदवीर, अर्थात सचिन, पृथ्वीक आणि शीतल. अरे यार फोन उचला ना मॅडम. हॅलो. हॅलो 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 मॅडम. मॅडम ऐका ना. हा बोला. मॅडम मी आज कामाला नाही येऊ शकत हो. का हो कांबळे, काय झालं? तर मॅडम तुम्हाला कसं सांगू. ऑफिसमध्ये येऊन सांगा. नाही मॅडम तेच मी ऑफिसला येऊ शकत नाही म्हणून फोन केला ना मॅडम. काय झालंय तुम्हाला सांगतो मॅडम, माझ्या तापाला मेवणा आलाय हो. मॅडम माझ्या मेवड्याला ताप आलाय हो. त्याला बरं वाटत नाहीये, मला त्याची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागणार आहे. अहो पण ऑफिसमध्ये किती काम पडलंय कांबळे, कोण करणार एवढं सगळं काम? आणि टेंडर पण भरायचंय नाही का? हा मग तुम्ही भरा ना मॅडम. तुम्ही सगळ्यांनी मिळून भरा ना मॅडम. काय मला यायला जमणार नाहीये, त्याला खूप कसं तरी होतंय हो. मला थांबावं लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल. काय आता नियतीसमोर मी तरी काय करू. नाही नाही, आधी माझ्या समोर नीट परफॉर्म करा, मग नियती समोर जा. ही बाई फोनवर पण अपमान करते. हॅलो. हा मॅडम. हा मॅडम. हॅलो. हा बरं ठीक आहे, ऐका काही काळजी करू नका, काही लागलं तर मला फोन करा. हा 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 मॅडम मी अच्छा, करतो. हा, ठेवा, ठेवा. थँक्यू हा. थँक्यू मॅडम थँक्यू. आती आती इकडे इकडे इथे बस. अच्छा सगळी औषध आणलीस? हो सगळे आणली. हा खंबा, हा सोडा, हे चणे, पेपर फरसाण सगळं आणलाय. वा 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 सच्चा. पण ना एक लफडा झाला ना. काय काय मूग डाळ मिळालीच नाही. मरू दे ना मूग डाळ. पार्टी. चल 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 चल. ए भाऊजा, मला एक सांग, तुला सुट्टी कशी मिळाली ना? अरे मी माझ्या मॅडमला सांगितलं तू आजारी आहेस. तिला पण कळलं नाही. मला बोलते तुला काय लागलं तर सांग. मग मूग डाळ सांगायची ना. जाऊ दे आज मी लय खुश आहे. मरू दे. तू तू पेक बनव. सच्चा तुला सांगतो, बायको माहेरी गेली, ऑफिसला दांडी मिळाली, आज माहोल बनेगा. हा माहोल नाही. अरे चल, तुझे कामवाली येईल, काम साफ करत. अरे नुसतं पाणीच टाकलं. नाही नाही सोडा टाकलाय थांब. हळूहळू मॅडम हे सच्चा थांब. काय काय काहीच बोलू नका. माझ्या मॅडमचा फोन आहे. मॅडमचा फोन हा, हा. आहे. मॅडम पण येते. थांब ना जरा मी बोलतो ना. काय बोलू नका. मॅडम बोला ना मॅडम. हॅलो कांबळे, तुमचा फ्लॅट नंबर 105 ना? हो मॅडम 105. काय झालं मॅडम? हा नाही नाही, काय मी दाराच्या बाहेर उभी आहे, जरा दरवाजा उघडता का? अच्छा सच्चा मॅडम दारावर आहेत, दरवाजा उघडा. हा मॅडम सचिन हॅलो. मॅडम मॅडम उघडतो मॅडम मी दरवाजा हा, उघडतो. हा, 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 ओके, हा. ए सच्चा थांब थांब. ओय, चौकात. ए सच्चा माझी मॅडम दारावर आली आहे. तिला जर कळलं ना तर जाम लपड होईल सच्चा. हे सगळं लपव. सगळं लपव. सुपूत. ए सच्चा ए तू काय करत होता? दारू पोटामध्ये लपवत होतो. मारील ना. बघ सच्चा फालतुगिरी करू नको. हे बघ तिला जर कळलं ना तर माझी नोकरी जाईल यार. ही खरोखर लपवणं यार कुठेतरी दारू. हा? काय काय करतोस? काय काय करतोय? पाण्यात लपवतो. हा चाल. एक काम कर थांब. हे सगळं पण लपव. हे बाजूला ठेव. हा? ते बाय जास्त नको तू. ह्याच्यात लपव पाहिजे तर. ह्याच्यात लपव. ते हा थांब. कांबळे. हा मॅडम आलो मॅडम. सच्चा लपव ना यार पटकन. हे सच्चा तू जास्त टाइमपास करू नको माझा. हे बघ तू आता ना आजारी असल्याचं नाटक कर. हा? आजारी? सिरियस असं दाखव एकदम. चल चल. झोप इथे. कांबळे. एक काम कर सच्चा. आलो मॅडम आलो. सच्चा आडवा पड. सच्चा आडवा पड. आडवा काम पण आडवा करतो. सच्चा आडवा पड. कांबळे. मॅडम आलो मी इथे. जरा साफ करायचं होता. अरे मॅडम तुम्ही इथे कशा काय? नाही, तुमचा तो मेवढा आजारी आहे थांबा तर पडतोय मी. घ्या, आजारी पडलो. अरे, तो आजारी आहे मॅडम माझा मेहुणा. हो तेच
अहो म्हणूनच मी बघायला आले इथे. इथपर्यंत आलात? हो. आता या हा हो आले. या ना मॅडम, बसा कुठेतरी. हा कुठे ए ठीक आहे, इट्स ओके, असू दे, राहू दे. मॅडम काय घेणार तुम्ही? अम, चहासला मॅडम पण घेते. काय बोला? हा काय बोलला? हा काहीतरी बोलला. असंच होत आहे मॅडम, हा असंच होतंय सगळं. काहीतरीच बरळायला लागतो, जाबडं तुटतो, काय बोलतो काही कळतच नाही मॅडम. काय सांगता काय? हो. नेमका कोणता आजार झालाय हो यांना? याला तो हा आजार झालाय आपला. हा. बापरे, काय करताय कांबळे? माजूर का आता जिसके ऊपर वो गिरता है ना, आदमी उठता नहीं, उड़ जाता है. ए कात्या, ये कात्या नाही, तुझे बोल रहा हूँ कात्या. बापरे, अहो काय काय झालंय कांबळे यांना? कुठला आजार आहे हा? याला ओव्हर ऍक्टर मिमिक्री ऑफ इंटेस्टाईन झालाय. खूप दुर्मिळ आजार आहे. ताप डोक्यात गेल्यावर असा वागतो पेशंट. हो मी सुद्धा पहिल्यांदाच नाव ऐकलं या आजाराचं. मी पण. तर काय या आजारात ना पेशंट वाटेल ते बरळतो, वाटेल ते करतो मॅडम. हा नाही पण नेमका हा आजार आहे ना, कारण मी कधीच नाव ऐकलं नाहीये याचं. मी पण नव्हतं ऐकलं. हा. मग डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवला तेव्हा माझा विश्वास बसला. काय सांगता हा. काय? एवढा भयंकर आजार आहे हा, म्हणजे एकदम रिपोर्ट दाखवा ना मला. अहो रिपोर्ट दाखवा ना, म्हणजे मला पण कळेल त्या आजाराबद्दल. रिपोर्ट? हो किती भयानक आहे हे सगळं. कशाला हा रिपोर्ट? अहो मला पण कळू देत त्या आजाराबद्दल म्हणून म्हणते, दाखवा ना please. नाही कशाला मॅडम, रिपोर्टची काय गरज? सांगतात तर दाखव ना आता. हा तेच. हो हा काहीतरी बोलला आता, मी ऐकलं. आजाराची लक्षणं मॅडम, मी म्हंटल ना, जाबडं तुटतो, काही बरळतो. हा दाखवतो मॅडम, मी रिपोर्ट दाखवतो. हा, हो, हो, हो. रिपोर्ट दाखवतो मी इथे कुठेतरी. मॅडम रिपोर्ट. उघडू नका. का? तो संसर्गजन्य आजार आहे, डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट उघडू नका. नाही काय नाही होणार, मी बघते. नको मॅडम, कशाला? अहो, काही होत नाही हो कांबळे, मी बापरे, बापरे अहो किती भयानक आहे हे. खूप भयानक आहे मॅडम. खूप दुर्मिळ आहे आणि हे सगळं. हा फार दुर्मिळ आहे, डॉक्टर पण हेच म्हणाले. पण असं कसं झालं हो कांबळे? काय करू शकतो ना आपण. नाही पण मग डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी कुठलं हॉस्पिटल सांगितलंय? डिलिव्हरीसाठी मला पण कोरड्या उलट्या होतात. मॅडम डिलिव्हरीसाठी? अहो हा प्रेग्नेंट आहेत ना, ते 8वा महिना सुरू आहे, लिहिले प्रेग्नन्सी रिपोर्ट मध्ये. हे काय? बघू. हा काय तुम्ही गंमत करता अहो, नाही, मॅडम? नाव वाचा ना, माझ्या मिसेसचा रिपोर्ट आहे हा. काय झालंय, ती माहेरी गेली ना, तर ती बहुतेक तिचा रिपोर्ट इथेच ठेवून गेली, याचा रिपोर्ट घेऊन गेली. असं झालंय, मला पण आत्ताच कळलंय. अहो म्हणजे यांचा रिपोर्ट इथे नाहीये मॅडम अहो रिपोर्ट. पण मग अहो यांच्यावर उपचार कसे करणार तुम्ही? डॉक्टरांचा नंबर आहे? हा तो आहे हा माझ्याकडे. डॉक्टरांना फोन लावा, त्यांना विचारा काय करता येईल. सॉरी चुकून पडला. डॉक्टरांना फोन लावा लागेल. हो. कशाला मॅडम, डॉक्टरांना का अहो फोन नाही लावायचा? मग त्यांच्यावर उपचार कसे करणार? अहो त्यांची परिस्थिती बघा काय होत आहे, नाही, काही नाही. जाबडतायत ते. बरोबर आहे. मी बोलते डॉक्टरांशी, तुम्ही फोन लावा. कशाला? अरे सांगतात तर कटाव ना डायरेक्ट तिला. कशाला एवढी बसमस लावलोय? एक मला जाम तलप लागले रे. तलफ काय म्हणाल ते? तलफ लागली? तडफड. हा तडफड चालू आहे मॅडम जीवाची त्याच्या फार. त्याला काय करू, काय नको करू सुचत नाहीये मॅडम. हा त्या आजारामुळे. हा. आणि कसं आहे मॅडम, ह्या छोट्या गोष्टींसाठी सतत डॉक्टरांना फोन करणं बरं नाही वाटत ना. नाही पण तुम्ही करा, मला फोन काय करा, मी म्हणायचंय? बोलते वाटल्यास. नाही, बरोबर आहे, पण काय आहे, त्यांचं पण काही प्रायव्हेट आयुष्य आहे की नाही? घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. आपण असं त्यांच्या प्रायव्हसीची पायमल्ली करून नाही चालणार. हो बरोबर आहे तुमचं. म्हणजे पर डे जर का 2000 असेल तर 4000 कट झाले, म्हणजे मॅडम, 3 काय दिवसांचे, करताय? म्हणजे सुट्ट्या नाही. सस्पेंड झालेल्या कर्मचाऱ्याला शेवटचा पगार किती द्यायचा याचा हिशोब करत होते मी. नाही मॅडम, मी कट करतो झाले फोन. मी करतो फोन डॉक्टरांना. अहो, नाही ठीक आहे, त्यांची प्रायव्हसी पायमल्ली वगैरे कशाला उगाच. नाही माझा फोन आहे सचा. हा मी करतो, तुम्ही नका काळजी करू. हा. इथे विंडोतून करतो. रेंज हो प्रॉब्लेम. हो अरे इच्छा गावात वाट लागते आज. हॅलो 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 हॅलो. मोरे मी हा, काय काय रे? बोलतो? मोरे मी काय बोलतो ते ऐकाय बघा. हा, काय? माझी मॅडम आली आहे माझ्या घरी, हा, मग? तिला डॉक्टरांशी बोलायचं हा, आहे. हा. हा?
तर तुम्ही डॉक्टर आहे असं बोला, कळलं? मी डॉक्टर म्हणून बोलू हा डॉक्टर म्हणून बर बर ठीक आहे ठीक आहे हा. हा डॉक्टर हा. माझ्या मॅडम आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय थोडस. बरं, बरं. हा मी त्यांना फोन देतो. हा बरं बरं मॅडम तिकडे डॉक्टर 4 कटिंग दे रे त्या 5 नंबर टेबल 4 कटिंग दे हॅलो हॅलो हा हा हॅलो काय ऑर्डर काय आहे तुमची ते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय समजली हा, नाही डॉक्टर, तुमचे जे पेशंट आहेत ना सचिन गावडे, हा. हा, त्यांना काय झालं नेमकं? ते पोटात मुरडा पडलेला आहे तर डास मालतंय आता टेबल साफ होत नाही त्याच्यामुळे काय समजली नाही नाही त्या पोट साफ होत नाही काय समजली हा नाही पण मग त्याच्यावर उपचार काय आहेत डॉक्टर? ए तिकडे फाडका मार रे नुसता फडका मारू? नाही उपचार मध्ये काय आहे शिकरण असतं ना हा. त्याला आलं आणि लसणीची फोडणी द्या आणि त्याला खायला द्या काय समजली नाही डॉक्टर मी हॅलो नाही नाही काय ठेवा आता नाही हॅलो हॅलो बापरे काय भयानक डॉक्टर आहे आणि काय भयानक उपचार आहेत त्याचे. केळ्याचं शिखरण आणि त्याला आलं बाबा आणि हे ते काय त्यांचं काय समजलीव काय कुठला डॉक्टर आहे हा नेमका? ती त्यांची डिग्री आहे मॅडम. काय समजलीव? हो शालू युनिव्हर्सिटी मधून घेतली त्यांनी वेगळी. हा, त्याच्यामुळे असं आहे, काय वेगळा डॉक्टर आहे ना, वेगळे उपाय आहेत त्यांचे. हो अहो पण आता यांचा आज यांचा आजार होईल मॅडम बरा, त्याचं काय एवढं टेन्शन. तुम्ही वेफर्स काय खाताय? हे वेफर्स खातायत अहो कांबळे. तो ते माझे पत्ते आहेत. फरसाण आणि वेफर्स ही तुमची पथ्य आहेत? हो मॅडम, ते डॉक्टर वेगळे आहेत ना, त्यांनी वेगळे पथ्य सांगितले, ते करतोय तो बिचारा, काय करणार वेगळा. अहो हे तर काहीच नाही. डॉक्टरनी ना मध्ये मध्ये ना हे बघ, या फुलदाणीचं ना पाणी प्यायला सांगितलंय. बघा ना किती फुलं तराट आहेत. तराट नाही मॅडम, टवटवीत म्हणायचंय त्याला. भाषेवर प्रभुत्व नाहीये, बाकी काही नाही. हा आणि ते बरं असतं ना. अहो पण ही फुलं हा, आणि फुलदाणीतलं पाणी ते नाही काय झालं मॅडम, मी तुम्हाला समजावतो. बघा काय आहे, हे जो देठांचा जो अर्क असतो की नाही, हा. तो घ्यायला सांगितलाय डॉक्टरांनी त्याला. हा देठांचा अर्क. अहो पण ही प्लास्टिकची फुलं आहेत, यांचा कसला अर्क येणार आहे? हर्बल ट्रीटमेंट. हर्बल ट्रीटमेंट. आणि कसं आहे मॅडम, शेवटी तो अर्क त्याला काय कळतो, प्लॅस्टिकचं देठ आहे की खरोखर देठ आहे. तो आपला येत राहतो, हा आपला पित राहतो. आता मानसिक आहे ना मॅडम, सगळं निसर्गाने दिलंय, आपलं काहीच नसतं. आता म्हशीचंच घ्या ना, म्हशीचं रेडकू मेलं की ती काय दूध द्यायचं बंद करते. मग लोक काय करतात, एक खोटं रेडकू आणतात भुसा भरलेलं, ते तिच्या समोर ठेवतात, म्हस दूध द्यायला लागते, है की नाही. सगळं निसर्गाने ठरवलं. मानसिक आपलं काही नसतं मॅडम, आपण फक्त कन्व्हिन्स व्हायचं. झालंय तुम्ही? नाही म्हणजे माझं खूप गोंधळ झालं, मला काहीच कळत नाहीये. मला पण. म्हणजे यांचा आजार पण मी पहिल्यांदाच ऐकलाय. तो डॉक्टर काय समजलीव कुठला तरी वेगळाच, त्याचे उपचार काहीतरी भलतेच आणि फुलदाणीत हे बेशुद्ध पडले. नशीब नाही हा मॅडम, बेशुद्ध पडलाय तो. पण काही टेन्शन घेऊ नका, तो नॉर्मल झालाय. म्हणजे हे होत असतं अधूनमधून, त्याला असं बेशुद्ध वगैरे व्हायला होतं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, थोड्या वेळाने तो जागा होईल. तुम्हाला यांना बघायचं होतं, तुम्ही पाहिलं. तुम्ही जा मॅडम, आता तो शुद्धीवर आला ना की मी एक सेल्फी काढीन आणि तुम्हाला फोटो पाठवेन. ओके? अहो माणसाची फोटो फ्रेम लागायची वेळ आली कांबळे, तुम्ही सेल्फीच्या कसल्या गोष्टी करताय? नाही थांबा, मला एक आयडिया. इस्त्री आहे का घरात? हो मॅडम, इस्त्री आहे. हा काढा पटकन. का काढा इस्त्री, मी सांगते काढा पटकन. आता कुठे कपडे इस्त्री करून वगैरे जातात? कांबळे इस्त्री द्या मला. देतो मॅडम. हा कशाला पाहिजे हिला? आवडे मॅडम इस्त्री. मॅडम हा काय करता मॅडम? थांबा तुम्हाला सांगते, छान घरगुती उपाय आहे. मॅडम काय करताय? अहो स्मृतिभ्रंशाचे ज्यांना झटके येतात ना, त्यांच्यासाठी शॉक ट्रीटमेंट आहे घरच्या घरी. शॉक नका देऊ त्याला. शॉक कशाला देताय मॅडम? अहो मी रोज करते असं. रोज करते म्हणजे? अहो ते नाही मॅडम काहीतरी गल्लत होते. हे बघा काय आहे, ती जी मशीन असते ना शॉक देण्याची, ती वेगळी असते. ही इस्त्री आहे मॅडम. अहो. याने झटका नाही, जास्तीत जास्त चटका बसू शकतो अहो मॅडम. पण तो चटका लागला की तो असं उठेल. नाही नको तो मॅडम. शुद्धीवर येईल. ऐका काही मॅडम, होणार त्याला त्रास नाही. होईल. फक्त थोडंसं छातीला असं थोडंसं लागेल, नाही, मॅडम. छातीवरचे केस जळतील नाही, नाही. थोडेसे, बाकी काही नाही होणार. आधीच तुम्ही थांबा. काळवंडलाय हो. नको अहो, बरं नाही काही दिसणार होणार नाही. करपल्यावर. तुम्ही थांबा जरा. शुद्धीवर यायला हवाय की नाही तुमचा बरं, मेवणा? बरं. हवाय की नाही? हो, हो. थांबा. पण त्याला ते एक, दोन, मॅडम. 3, 4, 5, 50, 600, 700, 1000 वेळा मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी नाही हो, मी बरा आहे. याच्यामुळे सगळं नाटक करायला लागलं मला. मी तुमच्या पाया पडतो. हे बघा याच्यामध्ये बघा, हे बघा दारू आहे ना. हे बघा इकडे वेपर्स आहेत, इकडे चाकणा बघ, फरसांग वगैरे आहे. मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी वगैरे काही नाही. हे बघा. गावडे
व्हेरी गुड थँक्यू कांबळे मॅडम ऑफिसमध्ये या आणि स्वतःचं सस्पेन्शन लेटर घेऊन जा मॅडम सस्पेन्शन लेटर नको मॅडम बाजूला वा. अरे गावड्या मारणार यार ओ मॅडम ओ, suspension letter. Superb. फार मजा आली मस्त सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स लाफ रायट लाफ अ मिनिट हिलेरियस किट आणि सचिन तू यावेळेला एक्सेल केलेस म्हणजे ज्या सटल जागा ज्या पकडल्या आहेत अरे वा वंडरफुल म्हणजे हसून हसून पोट दुखलं माझं इतकं म्हणजे आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ इन दिस ॲक्ट सुपर्ब म्हणजे मी एक फिल्म केली होती मराठी ती फ्लॉप होती त्या फिल्मचं नाव होतं प्रीत तुझी माझी सपोज टू बी विनोदी फिल्म आणि ती फिल्म दादा कोणके प्रीमियरला आलेले दादाला विचारलं मी दादा कसा वाटला विचारलं ही काय आहे ही कॉमेडी आहे म्हटलं हो बाळा कॉमेडी फिल्ममध्ये ना 2 लाफ्टरमध्ये 1 मिनिटाचं अंतर नसलं पाहिजे तसंच इथे होतं तोच माझा कानमंत्र ठरला नंतर का कॉमेडीमध्ये 2 लाफ्टरमध्ये 2 मिनिटाचं अंतर नसलं पाहिजे इथे तर 1 मिनिटाचं पण अंतर नव्हतं फॅन्टॅस्टिक यू गाईज वर टू गुड इट वॉज अ डबल धमाका थँक्यू सो मच मंडळी आपले कॉमेडी किंग अरुण कदम आज साधे गरीब भाजी विक्रेता बनलेत आणि आपली हातगडी घेऊन ते बिचारे घरी निघालेत आणि त्यांना वाटेत अडवायला येतोय वजनदार विनोद सम्राट प्रसाद खांडेकर बघूया या 2 तुल्यबळ विनोदवीरांचा हा जोरदार सामना तोड ना अरे सिग्नल तोड अरे तोड ना रे सिग्नल अरे I like it. तोड ना यार सिग्नल बरं सिग्नल काम कर लेन कटिंग कर लेन कटिंग अरे करा ना यार कोणीतरी गुन्हा करा आलू मत ले लो कांदा भी मत ले लो सब बिका है कांदा बिका है आलू आता मला झोप आलू मी घरी चालू मस्त धंदा झाला आज चांगलं विकलंय सामान बोल जाम मजा आली मावरं घेतलंय घरी जाऊन खातो टांगऱ्या वर करून ताणून देतो चला आलू मत ले लो साहेब साहेब चांगले सामान संपले काही नाही राहिलं साहेब भाजी घ्यायला नाही थांबवलंय लायसन्स कुठे लायसन्स साहेब आम्ही गरीब माणसं आमच्याकडे कुठून येणार लायसन ज्यांच्याकडे स्टॉल असतात ना त्यांच्याकडे गुमस्ता लायसन असतात आम्ही नुसत्या उन्हात तानात गुमस्ता घुमत असता तुम्हाला ते उन्हातानाचं कौतुक मला नको सांगू हा. आम्ही पोलीस पण फेरीवाल्यांसारखे असं उन्हातानातच फिरत असतो आला मोठा ही 4 व्हीलर चालवतोस ना त्याचं लायसन्स कुठे आहे ही 4 व्हीलर म्हणजे अरे बाबा ही तुझ्या 4 व्हीलर आहे ना ही रस्त्यावर चालवायला लायसन्स लागतं ते आहे का हो ही हात गाडी आहे 4 व्हीलरला लायसन्स लागतं हात गाडीला फक्त ताकद लागते एक मिनिट ही 4 व्हीलर नाहीये ही हातगाडी आहे हातगाडी आहे हातगाडी आहे गाडीचे हात दाखव दाखव गाडीचे हात दाखव ही 4 व्हीलर आहे कारण याला 4 व्हीलर आहे ही 4 व्हीलर आहे पालसुरी साहेब म्हणजे एखादी बस असेल तुम्ही काय म्हणा ए बस बसून दाखव बस का बाय बस बस आता तिकडे
प्राजक्ता माले तिकडे बसले, तिने मस्त छानपैकी डिझाईन केले. मग आता काय तू बोलशील, आता तिकडे डॉक्टर येणार आहे आणि इंजेक्शन मारणार आहे. आज ती बॅटमॅन बनली आहे, येऊन कधी झडपणार कळणार पण नाही. गं बस. तिच्या नादी नको लागूस. हे बघ, ही 4 व्हीलर आहे, याचं लायसन्स लागणार तुला. कळलं? लायसन्स कंपल्सरी आहे याचं. साहेब नाही हो माझ्याकडे राहायचं, सिरियसली सांगतो, नाही माझ्याकडे राहायचं. लायसन्स नाहीये? नाही. तुझी पावती बनवावी लागणार. चल. सांगतो ना साहेब, ही हात गाडी आहे, 4 व्हीलर नाही आहे. अरे बाबा, ही 4 व्हीलर आहे. मला सांग, 4 व्हीलर कुठे चालतात? रस्त्यावरून. तू गाडी कुठे चालवतोस? रस्त्यावर 4 व्हीलरला चाकी किती असतात? 4 चाक असतात. तुझ्या गाडीला चाकी किती आहेत? 4 चाक. मग झालं, ही 4 व्हीलर आहे. अरे कच्चा 4च चाक असणार ना रे. 2 चाकावर गाडी कशी चालणार? आणि समजा 2 चाकावर मी नाची गाडी चालवली, सगळे कांदा बटाटे अंगावर नाही पडणार. हे बघ, याला जर 2 चाकं असती तर मी तुझ्याकडे 2 व्हीलरचं लायसन्स मागितलं असतं. याला 4 व्हीलरचं आहेत म्हणून मी तुझ्याकडे 4 व्हीलरचं लायसन्स मागतो. कळलं? लायसन्स आहे, नसेल तर 100 रुपये दे. साहेब सांगतो ना, ऐका ना, अहो ही हात गाडी आहे, 4 व्हीलर. अरे बाबा, ही 4 व्हीलरच आहे. तुला तर मला सांग, तू हिच्यावर बसतोस की नाही? हा बसतो ना. हा बसतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, असा उतार आला ना की मी असं बसतो. ए, भाई, भाई बाजू, ए, भाई बाजू, ए, भाई बाजू, बाजू, बाजू. बरं, मग गाडी थांबवतोस कशी तू? सांगतो. मग गाडी मी अशी थांबवतो. मग पुढे जातो, लय पुढे गेली. बरं, ये इकडे. म्हणजे तू या गाडीवर बसतोस, हिला चालवतोस, हा. ब्रेक पण पायाने मारतोस. याचा अर्थ ती 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर मध्ये पण हेच असतं, तिच्यात बसून चालवतात, ब्रेक पायाने मारतात. तुझं लायसन्स जातं दाखव. अहो, नाही ना, सांगतो ना, ऐका ना, ही हात ही गाडी. 4 व्हीलर आहेत. इन्शुरन्स पेपर कुठे आहेत? साहेब मी इन्शुरन्स नाही काढलाय माझा. मेलास तरी मला फरक नाही पडत रे, तुझे नाही. ही 4 व्हीलर आहे ना तुझी, हिचे इन्शुरन्स पेपर कुठे आहेत? आता हिचे इन्शुरन्स पेपर उद्या बोलाल, मेडिक्लेम कुठे? उद्या बोला ह्याचा ब्लडचा रिपोर्ट दे, किडनी आहे का चेक करायचा. 4 व्हीलर येणार आहे का माणूस आहे? म्हणजे तुझ्याकडे इन्शुरन्स पेपर पण नाही आहेत. लायसन्सचे 100, इन्शुरन्स पेपरचे 1000, 1100 दंड काढ. 1100 दंड का? नाही हो, मी जेमतेम 11 दंड काढते. मग माझा हात भरून येतात. मग बायको बोलते, रे बाला दलनाचा डबा काढ. माझा हात तिथपर्यंत पण नाही पोचत. 1100 नको दंड. दंड म्हणजे फाईन. तुम्हाला जाम घाई असते. का? मला आधी बोलू द्या, हावर यू, मग बोला फाईन. असे सटकन वाजवीन ना. अरे 1100 रुपये तुला भरावे लागतील नियम तोडल्याबद्दल. कळलं? कुठून 1100 पूर्ण भरायचं. कुठून 1100 भरू साहेब? अहो 500 रुपयाचा जेमतेम धंदा होतो. 300 रुपये समजा ते मालाची बाजूला काढलं तर 250 रुपये धंदा. 1100 रुपये कुठून देऊ तुम्हाला? मला माहिती नाही ना, तर गाडी जप्त होईल. हा, तुझ्याकडे लायसन्स नाहीये, तुझ्याकडे इन्शुरन्स पेपर नाहीत. पीयूसी दाखव. PUC? या गाडीची पीयूसी. आता या गाडीची पीयूसी कुठून करणार? तो पाईप कुठं घुसू मी सांगा ना, कुठं घुसू? ऐक ना इकडे, ऐक ना इकडे, ऐक. अरे म्हणजे तू सायलेन्सर पण नाही लावलास गाडीला? अरे तू किती गुन्हे करतोय? Silence? एक काम कर, लायसन्सचे 100, इन्शुरन्सचे 1000, पीयूसीचे 500, अरे 1600 पीयूसी रुपये काढ. कशी काढू मला सांगत तर खरं. अरे बाबा, ते काढणं बंधनकारक आहे, नाही तर हवेचं प्रदूषण होतं. हवेचं प्रदूषण? ही हवा का? ही गाडी कुठून हवा सोडणार रे? ते मला माहिती काय नाही. मला तुला हे दंड भरावा लागेल. हे मला बाकी काय माहिती नाही. दंड भरावा लागेल. चल. अरे 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 हा शोधा अजून काय सापडतं ते शोधा. अरे तुमच्या पाया भरत मला घरी जायचं हो. मस्त मासे बिसे आणत मला खायचं. संध्याकाळ झाली ना मग दिसत नाही. रात्र होते, मागं खड्ड्यात पडलो होतो मी घरी. बरं झालं तूच बोललास. गाडीचे हेडलाईट्स कुठे आहेत? गाडीचे लाईट्स कुठे आहेत? ते लग्नाला भाड्याने दिलेत. काय काय वाचलं? तुम्ही काय पण बोलात तर कसं चालेल? अरे म्हणजे काय, मी दिसतंय ते बोलतोय. तुझ्याकडे लायसन्स नाहीये, इन्शुरन्स नाही, गाडीला हेडलाईट्स नाही आहेत, आरसे नाही आहेत. काचा कुठे आहेत गाडीच्या काचा कुठे आहेत? या गाडीला काचा असतात? या गाडीत टमाटे कांदा असतात. काय उन्हाने पिकतील म्हणून मी काचा लावू का कांद्याला वाराला घालून काचा लावू? अरे पण तुला तरी चालवताना त्रास होत असेल ना? होतो ना, मग मी गागर लागतात. अरे बाप रे. अरे तुला माहिती नाही, गाडीला काळा काचा अलाउड नाहीये. गाडीचा नाही मांजा काचा आहेत. काय पण बोलतो तुम्ही? त्याचाही फाईन तुला भरावा लागेल. आता चल काहीतरी ओ माय गॉड. ऑन ड्युटी पोलिसावर गाडी घातली
ऍक्सिडेंट ऍक्सिडेंटची केस. ऍक्सिडेंट कुठला ऍक्सिडेंट? तुमच्या त्या ढेरीला लागून रिवर्स गाडी आली गाडीचे म्हटले बघा इकडे ऍक्सिडेंट सांगता. हे बघ तुझ्याकडे लायसन्स नाहीये, इन्शुरन्स पेपर नाहीत, वर तू माझ्यावर गाडी घातलीस, तुला एकूण 25,000 रुपये भरावे लागतील आता. 25,000 भरावे लागतील. साहेब ऐका ना, साहेब ऐका ना, जेमतेम आता गाडी जप्त होईल आधीच सांगतो. नाही ही बघा ना, ही गाडी आहे ना जेमतेम 10,000 रुपयाची आहे हो. म्हणजे हप्ता ना 150 रुपयाचा. आता 10,000 साठी मी 25,000 भरू काय म्हणा काय पण बोलतो. ठीक आहे मग गाडी जप्त होईल तुझी. मग ठीक आहे, ही गाडी तुम्ही घ्या, लपड्यात ना गाडी, ही गाडी घ्या तुम्ही, मी जातो. थांब, 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 नाही, नाही, थांब, नाही, थांब, थांब, ए, ए, नाही, नाही, अरे थांब, ए, नाही, नाही, अरे थांब, ए, 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 मारतो, थांब. थांब, थांब. इकडे इकडे ते बघ, एक काम कर, 25,000 होतात ना, वरचे 2 आकडे काढून टाक, उरले देऊन टाक. चल मग ठीक आहे, वरचे 2 आकडे 25 काढून टाका. 25 काढून टाकू नाही, घरी काय शून्य नेऊ? अरे 2 आकडे म्हणजे 2 शून्य काढून टाक, 250 रुपये दे. चल लगेच मिटवून टाक. हे बघ 2,500चे 250 अडीचशे 250 रुपये झाले. 25,000 250 रुपये झाले, जाम भारी म्हणून 250 रुपयात मांडवली त्याला ठीक आहे ना रे. 250 ए 250 रुपये असं लगेच सगळे चल दे, मागे दे, चल. पण साहेब मी काय बोलतो, हा. पुरं कोण पकडणार नाही ना म्हणा. अरे मग तू लायसन्स काढून घे ना, मग प्रॉब्लेम होणार नाहीत. या गाडीचं लायसन हा होणार. हा नक्की हो मी तर कुठं कुठं मिळतं लायसन? कुठं कुठं मिळतं? एक काम कर, हा. मला अजून 250 देऊन टाक, मीच लायसन्स देतो. चल इकडे, तुम्ही देणार, लगेच देणार इकडे. हा. तुम्ही लायसन देणार, लगेच देणार. मला कोण पकडणार नाही. नाही नाही हळू हळूच दे, हळूच दे. फिरून ना नाही, अरे, दे. एक काम कर, तुला लायसन्स देतो आता, पटकन एक काम कर, गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बस. चल कुठं सीट बसायला? अरे म्हणजे गाडी कशी चालवतोस ती चालवत हा, चल. हा, हे बघ असे चालू. एक काम कर, पुढे घे, कांदा मत लेलो. पुढे घे, पुढे घे, पुढे घे. ओके, आता रिवर्स टाक. कुठं आहे दिवस काढायचा? काय दिवस झालाय? म्हणजे रिवर्स घे, रिवर्स घे, अच्छा हा रिवाज रिवर्स घे. ओके, पुढे घे, व्हेरी गुड, पुढे घे, रिवर्स घे. ओके, हे घे तुझं लायसन्स. फाईन. काय मी ड्रायव्हर आहे. मला लायसन भेटलं. ओके, मी जा. ड्रायव्हर हा, नीट जा. आहे. ओके परत ओके येऊ नको, थँक्यू. हा? ओके माझं अरे कांदा मत लेलो. हॅलो कांबळे, मिळाले का, झाली बोनी? नाही नाही, एक जण येतो बघ तिकडे, कांदा लेलो कांदा लेलो. नंबर प्लेटचा फाईन मारला नाही तो, घेऊन टाकतो. बाकी सगळं नंबर प्लेट घेऊन टाक. खूप मस्त आला परफॉर्मन्स, खूप भारी. सरपंच तुम्ही कशी दाद द्याल? अरुण कमाल केलीस तू यार. म्हणजे इतकं सिम्पथॅटिक कॅरेक्टर तू करू शकतोस. आय एम शॉक्ड. म्हणजे नेहमी तू असा लाऊड कॅरेक्टर करतो आणि आता तुझ्या लाऊडनेसमध्ये एक सॉफ्टनेस जो आणलास ना, दॅट वॉज ब्रिलियंट. आणि ऑफकोर्स प्रसाद, यू राईट ब्रिलियंट. आय लव्ह यू यार प्रसाद. आय जस्ट लव्ह यू. बोथ ऑफ यू डिझर्व अ फॅन्टॅस्टिक डबल धमाका. ये बा! डबल धमाका! थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या या कलगी तुऱ्यात आता आपल्याला कळणार आहे की कोणतं गाव आज विजयी ठरलंय. ज्या गावच्या इनामदारांना मिळणार आहेत हे मानाचे फेटे. या निकालासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर सरपंच, 2 गावांच्या या सामन्यामध्ये एकदा हास्य खुर्द विजयी ठरले तर एकदा हास्य बुद्रुक. तर आज कोणतं गाव जिंकून लीड घेणार आहे? ॲक्च्युली मला हास्य जत्रा ह्या मंचाचं अभिनंदन करायचं आहे. कारण ह्या मंचावरती हे सर्व जे विनोदवीर आहेत, जे हे गावकरी आहेत, जे परफॉर्म करत आहेत, ते एकापेक्षा एक आहेत. आणि अतितटीचा सामना होतो की आजसुद्धा जी साईड जिंकलेली आहे त्याला फक्त अर्धा मार्क जास्त पडलेला आहे. ओ, माझ्याकडे त्याचं प्रूफ आहे, तिकडे लिहिलेलं आहे. सो द विनर इज बुद्रुक. हास्य बुद्रुक!
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर मंडळी, याचबरोबर आम्ही तुमचा निरोप घेतो आणि आता आपली भेट होणार आहे अर्थातच उद्या परवाच्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळामध्ये. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.